नांदेडच्या बिलोली तालुक्यातील हिप्परगाव माळ येथील वाचनालय बंद अवस्थेमध्ये असल्याचं दिसून येत आहे। दरम्यान गावातील नागरिकांना वाचनालय उपलब्ध होत नसल्यामुळे वाचनालय चालकांच्या विरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे। वाचाल तर वाचाल हे ब्रीदवाक्य अवलंबून शासनाने अनेक गावांमध्ये वाचनालय निर्मिती केली खरी, मात्र संबंधित वाचनालय चालक हे आपले वाचनालय अद्ययावत ठेवण्याच्या दृष्टिकोनातून लक्ष देत नसल्याचं आढळून येत आहे। हिप्परगाव माळ या गावाची लोकसंख्या 2000च्या वर आहे। एक सदन गाव म्हणून हे गाव ओळखले जाते, मात्र येथील वाचनालयाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गवत वाढले असल्याचं देखील दिसून आलं। या ठिकाणी वाचनालय आहे म्हणून साधी पाटी देखील लावलेली दिसून येत नाही असे निदर्शनास आले। त्यामुळे येथील वाचनालय चालकाने नियमित निर्धारित वेळेमध्ये वाचनालय उघडावे आणि तेथे विविध पुस्तकांसह महामानवांचे आत्मचरित्र, कथा संग्रह, कादंबरी दैनिक वाचनासाठी उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे। गंगाधर गंगासागरे, MCN न्यूज, नायगाव, नांदेड। आपला परिचय सांगा। या ठिकाणी वाचनालय वगैरे काही असल्याची पाटी वगैरे आम्हाला निदर्शनास आलेली नाही आणि आपण गावकरी म्हणून त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? या ठिकाणी वाचनालयाची पाटी नाही, काही नाही, दूर अवस्था सगळे बघू शकता, तिथं काहीच नाही। मी स्वतः वाचनालयासाठी आलो तर अजून वाचनालय खोलणं आता टाईम काय झाले तर टाईम प्रमाण काय झालं 10 वाजेपर्यंत आम्ही येऊन उभं बसून आता चालले। आम्ही वयस्कर माणूस आहोत व कर्मणची वाचनालय म्हणून मी दररोज येतो जातो, पण इथं काही मिळणार झाली आहे वाचनालय, हे अडचण चालली। कधी चालू होतं वाचनालय? म्हणजे काय आपण कधी गेलो होतो का या ठिकाणी? मी दररोज जातो इथं, दररोज येतो, येऊन वापस जातो। इथं आणतो म्हणते येळला येईना जाईना काही होईना। मग हे उघडते की नाही दररोज? येळेला उघडणार येळाला उघडणार, महिन्याला एकदा उघडते। तुम्हाला सांगतो इथं बसता आहे ना, काय बोर्ड नाही, रस्ता वगैरे आहे का जायला? नाही आता हेच अवस्था आहे। हे तुम्ही बघा अवस्था आहे पूर्ण काय या ठिकाणी गवत वगैरे वाढल्याचं दिसून येत आहे या ठिकाणी। गांजर गवत हे सारं आपलं भुजंग दिगंबर जाधव, तुम्हाला सांगतो 1 वर्षापासून ऑडिटलाच ते काय बारमध्येच होते म्हणून, पण इथं कोणते काय बोर्ड नाही, इथं पेपर नाहीत बरोबर, जागा नाही। त्या पद्धतीचं इथलं वाचनालय बाहेर गावचं आहे, त्यानं येऊ बी शकणार, महिन्या 2 महिन्याला एकदा येऊन जाते। इथं कधी तुम्ही गेलो होतं का? म्हणजे पुस्तकं वगैरे इथं भेटतात का वाचायला? तुम्ही बघितलं काहीच का? भेटता, काहीच पेपर येईना, ते किती काय ते साहेब, वर्तमानपत्र येतात का? आता का कोणतेच येईना, कसल्याही प्रकारची सुविधा नाही का? नाही सुविधा नाही, वाचनालय बरोबर नाही। मग आमच्या गावचं फक्त बाहेर गावचा माणूस आहे, ते बारमध्येच होते म्हणून, ते बी आम्हाला माहीत नाही।